आज समालोचन कक्षात मी अमर राऊत तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझ्यासोबत आज जोडले जाणार आहेत व्हॉइस ऑफ डोळखांब पंचांचा लेट्स प्लेचा इशारा दत्तात्रय फर्डेसर जॉईन होतील आणि उद्यापासून 4 तारखेपर्यंत 2, 3, 4 व्हॉइस ऑफ ज्युनियर निखिल ठोंबरे देखील या स्पर्धेला लाभतील। यावेळेला ट्रॅकर बॉल आतिशच्या माध्यमातून सुरुवात केली गेली आहे। स्ट्राईकला दर्शन निर्धाव चेंडून सुरुवात झाली। आतिशनं या टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा उभरणारा तारा आपण पाहिला। अनेक स्पर्धा एक यंग पलटन तरुणाची पलटन घेऊन गुटेकर संघ नेहमी विविध प्रतियोगितांमध्ये विविध स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळत असतो आणि एक वेगळी छाप सोडताना देखील आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेस पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाजी केली जाते। नॅशनल स्विंगचा पुरेपूर वापर केला जातोय। चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि दर्शनला सुरुवातीच्या दोनही चेंडूंवर मात्र आतिशच्या गोलंदाजीचा टप्पा त्याची डेप्थ मोजण्यामध्ये तो टप्पा रीड करण्यामध्ये कुठेतरी असमर्थ होताना पाहायला मिळत आहे आणि त्याचा परिपाक सुरुवातीचे दोनही चेंडू आतिशच्या माध्यमातून निर्धाव होतील। या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा स्ट्राईकला दर्शन समाचार घेतला जाईल का ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता। लो बाउन्स पाहायला मिळाला वेल फील्ड अमरच्या माध्यमातून, परंतु डायरेक्ट हिट करण्यामध्ये असमर्थ राहिले। तिसऱ्या चेंडूवर एका धावेनं शिवशंभो असनगाव या संघाचं धावसंख्येचं खातं मात्र उघडलं गेलंय आणि धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती मात्र 1 धाव। सात षटकांचा सामना आहे। नक्कीच पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या मनामध्ये किंवा त्यांच्या प्लॅनिंगमध्ये या गोष्टी मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळतील की सुरुवातीची जी स्लॉग ओव्हर आहेत विकेटही वाचवायच्या आहेत आणि आपल्याला जी सरासरी आवश्यक आहे ती सरासरी राखावी लागेल। यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल यांचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये। सुरुवातीच्या पहिल्या षटकातल्या 4 चेंडूंमध्ये परिपूर्ण वर्चस्व गाजवलं गेले आतिशच्या माध्यमातून। गुटेकर बी संघ या 4 चेंडूवर आपली हुकूमत सिद्ध करताना दिसतोय आणि समोर दर्शन आणि बॅट्समन विकी साचपडताना पाहायला मिळतील। यावेळेला जोरदार प्रहार मिस टायमिंग शॉट लीडिंग एज स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये जाऊन जेल करण्याचा प्रयत्न केला गेला होता। आतिशच्या माध्यमातून या चुका आपल्याला होताना पाहायला मिळत नाही परंतु तुर्तास तरी यावेळेला ही चूक महाग पडेल का हे येणारी वेळ मात्र नक्कीच सांगेल। जेल सुटलाय, गडी सेफ झालाय आणि धावा ही मिळाल्यात एकूण 2। 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पहिल्या षटकातला समाप्त झालाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला बिनबाद 3 पाहायला मिळते। जर जेल झाली असती तर नक्कीच एक सक्सेसफुली ओव्हर आपण पाहायला मिळाली असती। 5 चेंडूमध्ये आतापर्यंत इकॉनॉमिकल बॉलिंगचं प्रदर्शन आतिशच्या माध्यमातून झालंय परंतु विकीला बाद करण्याची एक नामी संधी उपलब्ध केली होती आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर तो झेल मात्र सोडला गेला। यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार केला गेला। ऑन साईडला ड्राईव्ह पाहायला मिळेल परंतु धोनी तिथे मात्र हजर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या बिनबाद 4 धावा। सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणता येईल। आतिशच्या माध्यमातून मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक हाताळलं गेलं। कर्णधार रोहननं त्याच्या हाती अगदी विश्वासानं हा चेंडू सोपवला होता आणि कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवण्यामध्ये 99.99% जी ॲक्युरेसी सातत्यानं कायम ठेवली गेलेली आहे कंटिन्युअस आपल्याला पाहायला मिळाली आतिशच्या माध्यमातून आणि म्हणून अनेक मोठमोठ्या स्पर्धा असल्यासमोर दिग्गज संघ जरी असले तरी पहिलं मर्यादित क्षेत्ररक्षकांचं जे षटक आहे पहिली जी स्लॉग ओव्हर आहे ती मात्र कर्णधार अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून हा आतिशच्या हाती चेंडू सोपवला जातो आणि कर्णधाराचा विश्वास असता गायत सार्थ ठरवण्याचं काम अगदी बखूबी आतिशच्या माध्यमातून निभावलं गेलंय। यावेळेला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल तो म्हणजे प्रीतम जोशी। एक संघाचा तेज तर्रार गोलंदाज मानला जातो। इनस्विंग आणि आउटस्विंग दोन्ही प्रकारच्या स्विंग करण्यामध्ये माहीर आहे आणि समोरच्या फलंदाजांची भंबेरी कशी उडवावी, त्यांची विचार भ्रमंतीला खतपाणी कसं घालावं, कन्फ्यूज कसं करावं, त्याला गोंधळात कसं पाडावं, बुचकळ्यात कसं पाडावं, या सगळ्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये घेऊन आपल्या गोलंदाजीमध्ये रणनीती आखताना आपल्याला पाहायला मिळतो। या षटकातला पहिला चेंडू स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल विकी ज्याच्या बॅटमधनं आपण आतापर्यंत 3 धावा येताना पाहिल्या आहेत। या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर माफ करत होतो ज्यावेळेस दुसरा चेंडू खेळत होता वैयक्तिक सेकंड बॉल फेस करत होता त्यावेळेस स्लेडिंग एज लागली गेली होती, मिस टायमिंग शॉट झाला होता आणि आतिशच्याच गोलंदाजीवर एक संधी उपलब्ध करून दिली होती त्याला बाद करण्याची, मात्र ती संधी गमावली गेली आहे। परंतु त्यानंतरही आपल्या ध्येयापासून आपल्या लक्ष्यापासून मात्र कुठेही विचलित न होणारा गोलंदाज आपण पाहिला आणि एक परफेक्ट बॉलिंग देखील त्याच्या माध्यमातून पाहिली। यावेळेला
फुललेंचा चेंडू तलो फुल टॉस, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. सकाळच्या सूत्राबद्ध पहिला सामना आहे आणि या पहिल्या मॅचमध्ये सुरुवातीच्या पहिलं षटक असेल आणि या षटकातले 2 चेंडू असतील. कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातो, आपली पार्टनरशिप सजवण्याचा प्रयत्न केला जातोय, भागीदारीला एक नवं रंगरूप देण्याचा प्रयत्न शिवशंभो आसनगाव संघाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातला पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु यावेळेला लाजवाब क्षेत्ररक्षण आणि तितकाच वेगवान थ्रो. पहिला झटका शिवशंभो आसनगाव संघाला. गोटेकर संघाविरुद्ध जर तुम्हाला फाईट करायची असेल, एक कडवं आव्हान उभं करायचं असेल, तर मग मात्र संयम आणि आक्रमण या दोनही गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या नियंत्रणात्मकरित्या तुम्हाला हाताळाव्या लागतील. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला गेलाय. ऑन साईडला मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. मित्र असं म्हणेल की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तुम्हाला जर कुठेही थांबण्यापेक्षा हळूहळू का होईना परंतु आपल्या मंजिलपर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत आपण चाल करत राहणं हे कधी बेस्ट असतं, कधी उत्तम असतं. फक्त हे गणित आपल्याला जमवता आलं पाहिजे. म्हणतात ना, शक्य आणि अशक्य यांच्यामध्ये देखील एक गॅप आहे, एक अंतर आहे. ते अंतर मोजण्याची कुवत तुम्ही निर्माण करा, सामर्थ्य बाळगा आणि मग बघा दूर वाटणारं यश, दूर वाटणारं लक्ष देखील तुमच्या कवेत येण्यासाठी किती आसुसलेलं आहे. यावेळेला मात्र प्रीतमच्या माध्यमातून एक सटीक बॉलिंग पाहायला मिळते. योग्य टप्पा, योग्य लाईन आणि लेंथवरची ही बॉलिंग आहे. समोरच्या फलंदाजाला प्रीतमच्या या तिखट माऱ्यासमोर कोणतंही प्रत्युत्तर आपल्याकडे नाहीये हे मात्र आपल्या खेळातून, आपल्या शॉट सिलेक्शन मधून सांगावं लागतंय. या षटकातला पुढचा चेंडू तेजतर्रार बॉलिंग, लो फुलटा जोरदार प्रहार केला गेलाय, फटका चुकलाय, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. तिथे मात्र स्वतः धोनी गणेश आणि यावेळेला चेंडू फील्ड होईल, केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती मात्र 1 बाद केवळ 8 धावा. या षटकातला दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन सुरुवातीच्या दोनही गोलंदाजांकडनं. आपला ट्रॅकर बॉल होता, पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु अमर यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती मात्र 1 बाद 9 धावा. 4.5च्या सरासरीने सुरुवातीच्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये शिवशंभो आसनगाव संघाच्या माध्यमातून या धावा वसूल केल्या गेल्या. स्लॉग ओव्हरमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलाय तो मात्र शिवशंभो आसनगावचा संघ. कारण मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक होतं, 2च क्षेत्ररक्षक आपल्याला आउट ऑफ 38 सर्कल पाहायला मिळत होते आणि अशा वेळेला धावगती मी म्हटलं ना की सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जर तुम्हाला गोटेकर बी संघाविरुद्ध रणनीती काय आखायची असेल, प्लॅनिंग जर काय आखायची असेल, तर प्रीतम आणि आतिशला तुम्हाला अगदी सांभाळून खेळायचंच आहे, परंतु धावांचा ओघ आणि वेग याच्यावर देखील नियंत्रण ठेवायला हवं. लीग स्टेजच्या मॅचेस ज्यावेळेस तुम्ही खेळता, सामने त्यावेळेस तुम्ही खेळता, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ज्यावेळेस क्रीजवर असता, बॅटिंग करत असता आणि टार्गेट उभं करत असता, चेसिंग नाही टार्गेट उभं करत असता, त्यावेळेस एक गोष्ट मात्र मनात असली पाहिजे की आपल्याला आपली सरासरी राखायची आहे. मनामध्ये आपण 70चा टार्गेट घेऊन आलेलो असू, शेवटचे 2 षटकं आपण मारणार असू, मोठ्या धावा उभारणार असू, या सगळ्या गोष्टी असतील, परंतु स्लॉग ओव्हर जर कमी धावांची गेली तर मग मात्र त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांसाठी तुमची कमी असणारी जी काय रन रेट आहे, तो जो काय आकडा आहे, तो मात्र एक वेगळ्या प्रकारचं दडपण तयार करतो. आणि एकदा का तुम्ही प्रेशराइज कंडिशनमध्ये खेळायला सुरुवात कराल मग तुमचा नॅचरल खेळला तुम्ही साकार करू शकत नाही. आणि म्हणून म्हणतात ज्याला नैसर्गिक खेळ साकार करता येतो त्याला यश प्राप्त करता येतं. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू, ओमकारचा हा पहिला चेंडू, त्यावर सुंदर आपल्याला पाहायला मिळेल एक कटफटका, कट शॉट पाहायला मिळाला.
यावेळेला मात्र जोरदार प्रहार केला जाईल. मिड ऑफच्या रिझनमध्ये स्वतः आतिश चेंडू फील्ड करताना आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. कर्णधाराचे कौतुक करावं लागेल. जो ओमकार सातत्यानं आपल्याला शेवटचं षटक हाताळताना पाहायला मिळतो. यावेळेला क्रमांक 300 षटकामध्ये ओमकारकडे ही जबाबदारी दिली गेलेली आहे, कारण सुरुवातीचे दोन्ही गोलंदाज यशस्वी झालेत. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला गेलाय. मिड विकेटच्या रिझनमध्ये मात्र स्वतः गणेश आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एक बार एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि जखडून ठेवलं गेलंय, जेरबंद केलं गेलंय. एक बॅट अँड बॉलचा आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय आणि या संघर्षामध्ये वारंवार बॉलचा विजय होतोय. गोलंदाज हावी होताना परिपूर्ण बॅट्समनवर ते आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. बोल ओमकार. जोरदार प्रहार सर्व बॅटनं खेळलेला फटका. वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि कुठेतरी आता शिवशंभो असनगाव संघाला विचार करावा लागणार आहे. गिअर बदलावा लागणार आहे. मोडला क्लिक करावे लागणार आहे, कारण अजूनही माझ्या मते तिकडनं आतिशचा आणि प्रीतमचा मारा बाकी असणार आहे. 2-2 षटकं ते तर कंप्लीट करतील, परंतु जर तुम्हाला प्रहार करायचा असेल, मोठी धावसंख्या उभारायची असेल, यावेळेला आतिशचं जजमेंट चुकलंय आणि हा एक येईल शिवशंभोच्या इनिंग मधला संघर्षमय चौकार. या षटकातला पुढचा चेंडू एक संघर्षमय चौकार आपल्याला विकीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. निश्चितपणे आत्मविश्वास वाढला असेल, हल्ला बोल केला असेल आणि समोरच्या संघाला देखील ठणकावून सांगितलं असेल की या मॅच मध्ये आम्ही अजूनही जिवंत आहोत, कारण झुंज देण्याची वृत्ती आम्ही सोडलेली नाहीये. यापुढचा होणारा सामना आम्ही टेंबरेकर विपक्ष शेलवली संघ, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की पहिली इनिंग संपायच्या आत आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. आम्ही टेंबरेकर विपक्ष शेलवली दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की हा पहिला डाव संपेपर्यंत आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. तीन षटक आतापर्यंत समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशंभो असनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 1 बाद 19 धावा. कुठेतरी पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर कर्णधारानं ओमकारच्या हाती चेंडू सोपवला. एक चौकार ओमकारच्या गोलंदाजीमध्ये षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल 10 धावा खर्च केल्या गेल्या. बॉलिंग मार्कवर गणेश. फुल टॉस बॉल, त्याचा मात्र समाचार घेता आला नाहीये. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये आणि यावेळेला पुन्हा चूक होईल आतिशकडनं. आजच्या या डावामध्ये तब्बल 2दा झेल सुटला गेलाय आतिशच्या हातनं आणि कुठे संधी उपलब्ध केली जाते. गोलंदाज विचार करत असेल की या पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याकडनं आपण आपल्या स्वतःच्या बॉलिंगची डेप्थ काउंट करण्याचा प्रयत्न करतोय, कुली मोजण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा वेळेला जर क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नसेल तर काय होईल. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर सरळ दिशेनं आलाय. यावेळेला लॉंग रिजन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. परिणाम स्वरूपी चेंडू जाऊन स्थिरावला यष्टिरक्षकाच्या हातात आणि निर्धाव असा चेंडू. यानंतर पुन्हा या षटकातला तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज गणेश. प्रहार केला गेलाय. यावेळेला टायमिंग ही प्रॉपर आहे. चेंडूला दिशा दिलेली देखील योग्य आहे, कारण चेंडू निघून गेलाय. सीमा पार आहे दर्जेदार डीपीएल षटकार. या 6 धावांनिशी शिवशंभो असनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 1 बाद 27 धावा. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन शिवशंभो असनगाव संघाच्या विकीच्या माध्यमातून होतोय. सलामीला आलेला हा विकी मात्र नेटानं खिंड लढवली जाते. समोरच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं जातंय आणि संघाला मात्र तारणहारता गेम चेंजरची भूमिका बजावताना यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार केला गेला. सरळ बॅटनं खेळलेला हा फटका चेंडूला सलग दुसऱ्यांदा दाखवला गेला. आसमान आहे डीपीएल दर्जेदार षटकार.
षटकारानिशी शिवशंभू आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-3-33 तीनावर 3-33 धावा आणि यावेळेला गणेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला गेलाय। पहिल्या 3 षटकामध्ये जी इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत होती त्या इकॉनॉमिकल बॉलिंगच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या गेल्यात या विकीच्या तुफानी बल्लेबाजींना। सलग 2 षटकार 2 चेंडूवर पाहायला मिळाले आणि आता कुठेतरी दडपणाखाली खेळताना पाहायला मिळेल तो मात्र गोलंदाज गणेश। पाहूया या विपरीत परिस्थितीचा फायदा उचलला जातो का। फुल टॉस चेंडू त्याचा समाचार घेतला गेलाय मात्र डीप मिड विकेटच्या रीजन मध्ये स्वतः दोन्ही फील्ड करेल चेंडूला अप्रतिम थ्रो आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान। या एका धावेनं शिवशंभू आसनगाव या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल। धावसंख्या होईल 3-4-34 तीनावर 4 34 धावा। या षटकातला पुढचा चेंडू गणेश मात्र झुंजते गोलंदाजीसाठी अप्रतिम फटका। या वेळेला लॉंग लेगच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात। चेंडू होईल फील्ड मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट। या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण। 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशंभू आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 3-6-36 तीनावर 6 36 धावा। मैदानावर होईल ड्रिंक्स ब्रेक। तुर्तास ऐकूया सुमधुर संगीत। शिवशंभू आसनगाव संघाकरता मनपूर्वक शुभेच्छा आलेल्या आहेत। 4 षटकांचा आतापर्यंत हा डाव आपण समाप्त होताना पाहायला मिळाला। अजूनही या डावातले 3 षटकं शिल्लक आहेत परंतु 4 षटकांपर्यंत 36 धावांची मजल मारली गेली आहे ती शिवशंभू आसनगाव संघानं आणि 4थं षटक गणेशच्या माध्यमातून हाताळलं गेलं। गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाच्या माध्यमातून खूपच महागडं असं षटक तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्या या 4थ्या षटकामध्ये। आणि पहिल्या 3 इकॉनॉमिकल जी षटकं टाकली गेली ओमकार असेल प्रीतम असेल किंवा स्वतः अतिश असेल त्या सगळ्या मेहनतीवर अक्षरशः गणेशच्या खराब आणि सुमार कामगिरीनं पाणी फिरलं गेलं आणि आता आसनगाव संघानं यावेळेला या मॅचमध्ये कमबॅक केलं गेलंय। 9ची सरासरी आता प्राप्त झालेली आहे कारण 36 धावांपर्यंत मजल मारली गेलेली आहे आणि ही 9ची सरासरी कायम राखली जाईल का कारण 9ची सरासरी पुरेशी नसणार आहे। गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघासमोर ज्यावेळेस तुम्ही आव्हान उभं कराल या संघाला जर नामोहरम करायचं असेल पराभूत करायचं असेल तर निश्चितपणे धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे कारण सेकंड इनिंगमध्ये जेव्हा तुमचे गोलंदाज तुम्ही उभं केलेलं टार्गेट डिफेंड करण्यासाठी उतरतील त्यावेळेला मात्र ती रणनीती तुम्हाला कामी येईल। यावेळेला बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिला गेला आहे। विकी आणि सागर ऐन भरात असलेले फलंदाज आहे पण कौतुक करावं लागेल ते बॅट्समन विकी याचं कारण की आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला येताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर एक खणखणीत चौकार देखील विकीच्या बॅटमधनं आला। कुठेतरी स्थिरावलेली जी धावसंख्या होती कोलमटताना डाव दिसत होता समोरच्या गोलंदाजांविरुद्ध अटॅक करणं कुठेतरी अशक्य वाटत होतं। त्याच वेळेला विकी सारखा फलंदाज आपल्या नावाचं एक वेगळं वलय निर्माण करतो आपल्या फलंदाजीचं कसब पणाला लावून समोरच्या गोलंदाजांवर एक थेट हल्ला चढवताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा परिपाक म्हणजेच शिवशंभू आसनगाव संघ अगदी सामर्थ्यानिशीने या डावामध्ये परत आलाय आणि समोरच्या गोलंदाजांविरुद्ध एक वेगळी रणनीती। यावेळेला बॉलिंग मार्कवर आतिश लेफ्ट आर्म बॉलिंग
अको टप्प्याचा चेंडू आहे, पूल केला गेलाय, जोरदार प्रहार आणि यावेळेला विकीच्या बॅट मधनं चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार. या 6 धावांनिशी शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र आता 4-42, 4वर 2, 42 धावा. लाजवाब कमबॅक, सुंदर पुनरागमन. अगदी संतपणे सुरुवात केली गेली विकीच्या माध्यमातून, पण त्यानंतर गिअर बदलला गेला. म्हणतात ना मित्रांनो, कधी धावायचं आणि कुठं थांबायचं याचं उत्तर तुम्हाला कळालं की मग आयुष्याचं गणित देखील सोपं होत जातं आणि त्याचाच परिपाक विकीची ही तुफानी बल्लेबाजी. यावेळेला प्रार करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फुलरलाईनचा चेंडू, परंतु अतिशय संत गतीचा आणि यावेळेला अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 4-3, 4वर 3, 43 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या गेल्या होत्या अतिशच्या माध्यमातून, त्या म्हणजेच 4, आणि त्यानंतर वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक हाताळतोय. यावेळेला सुंदर बॉलिंग, आउटस्विंग पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू, अनएक्सेप्टेड बाउन्स आणि त्यानंतर चेंडू हलकेच दिशा बदलतोय, बाहेर निघतोय. परिणाम स्वरूपी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर अतिशय स्वागत केलं गेलं बॅट्समन विकीच्या माध्यमातून. चेंडूला आसमान दाखवला गेला आणि एक उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर एक सिंगल आणि नंतर डॉट बॉल. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस वारंवार फलंदाजाला चकवा देण्याचा प्रयत्न केला जातोय, स्ट्राइक कीप करण्याचा प्रयत्न होता. हा बसेल दुसरा झटका शिवशंभो आसनगाव संघाला. स्वरूपात सागर आपल्याला पाहायला मिळतोय. तंबूपर्यंतचा प्रवास होता, चांगली साथ दिली गेली. सागरच्या माध्यमातून 9 धावांचं योगदान लाभलं. या षटकातला पुढचा चेंडू. स्ट्राईकला आहे विकी आणि कुठेतरी दडपण पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न अतिशच्या माध्यमातून लाईन मिस झाले आणि पंच निलेश महाजन यांचा येईल वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4-44, 4वर 4, 44 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. स्ट्राईकला विकी, धडाकेबाज विस्फोटक फलंदाज. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली गेली आणि ते कनेक्ट करणं मात्र यावेळेला जमलं नाहीये फलंदाज विकी याला. परिणाम स्वरूपी चांगलं कमबॅक, सुंदर पुनरागमन अतिशच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, अपयश जरी आलं तरी त्या अपयशाच्या विचारानं आणि अपयशाच्या भीतीनं यश मिळवण्याची जिद्द, यश मिळवण्याची चिकाटी, ईर्ष्या मात्र मनातून सोडायची नसते. अपयशाच्या पलीकडे लपलेलं यश शोधून त्या यशाच्या दिशेनं वाटचाल करायची. मग बघा, हमखास तुमचा संघर्ष तुमचा जय घोषित करत असतो. यावेळेला लाजवाब बॉलिंग, आउटस्विंगचा एक सुंदर नमुना आपल्याला अतिशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 2 बाद 44 धावा. आणि पहिल्या चेंडूवर अतिशच्या एक षटकार पाहायला मिळाला, परंतु त्यानंतरचे उर्वरित 5 चेंडू एक तिखट मारा पाहायला मिळाला. भेदक गोलंदाजी आपल्याला इथे करताना पाहायला मिळाली. याला म्हणतात पुनरागमन करणं. समोरचा जर आक्रमण करत असेल तर त्याच्या आक्रमणाला देखील आपण प्रतिआक्रमण करून जशा तसं उत्तर देऊ शकतो. ही खूण, हा इशारा जणू काही अतिशच्या माध्यमातून यावेळेला शिवशंभो आसनगाव संघाच्या फलंदाजांना दिला गेला. मंगेश विषय, आपण व्यासपीठावर यायचंय लवकरात लवकर, कमिटीशी संपर्क साधायचा. विकास, पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतरच्या उर्वरित 5 चेंडूवर केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणून म्हणतात ना तुम्ही, संघाची मदार, संघाचा आधारस्तंभ, बॅकबोन ऑफ टीम असं का म्हणतात, बॅकबोन ऑफ टीम, याचं उत्तर दिलं गेलं. यावेळेला प्रथम तेजदार बॉलिंग पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगानं आपल्या तेज तर्रार माऱ्यानं मात्र बीट केलं गेलंय फलंदाज सनी याला. पहिला चेंडू निर्धाव, चांगली सुरुवात झाली प्रीतमची. प्रीतमचा लौकिक आहे, इकॉनॉमिकल बॉलिंग करण्यामध्ये हातखंडा मानला जातो. कोणत्याही प्रकारच्या मैदानावर हा फलंदाज भल्या दिग्गज, हा गोलंदाज भल्या फलंदाजांना मात्र नामोहरम करताना आपण पाहिलंय. यावेळेला पुन्हा वेगवान बॉल, मात्र सनीनं केलाय कनेक्ट. चेंडू निघून गेलाय सीमा पार, डीपीएल स्टाईल षटकार.
या 6 धावांनिशी शिवशंभो आसनगाव या संघाचं अर्धशतक देखील साजरं होतं आणि संघाची धावसंख्या होते 5050 5/0 50 धावा. सनी नावाचा हा गोलंदाजांचा कर्दनकाळ मानला जातो. पोलार्ड या नावानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची ओळख आहे. आणि का टेनिस क्रिकेट विश्व माझ्या धडाकेबाज विस्फोटक फलंदाजीची दखल घेतंय याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण याची देही याची डोळा आपण बघत आहोत. पहिल्या चेंडूवर फेस करत होता. पहिला चेंडू माफ करा दुसरा चेंडू पहिला निर्धाव आला, परंतु त्यानंतर प्रीतमच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जाईल. लाजवाब बॉलिंग, तेज आहे, वेग आहे, तेज तर्रारता बाळगली जाते. एक तेरी एक मेरी असं म्हणत आक्रमणावर प्रतिआक्रमण, हल्ल्यावर प्रतिहल्ला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला डॉट बॉल, त्यानंतर सनीच्या बॅटमधनं एक उत्तुंग खणखणीत षटकार, त्यानंतर पुन्हा डॉट बॉल. पाहूया या षटकातला चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल प्रीतम जोशी. समोर आहे सनी. यावेळेला मात्र सनीनं दाखवून दिलाय चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार. सहा धावांनिशी शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 5656 5/6 56 धावा. लाजवाब फटकेबाजी सनीच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट विश्वाचा पोलार्ड म्हणून मानलं जातं. आणि म्हणून शिवशंभो आसनगाव संघ अजूनही जरी आपल्याला दर्शन आणि सागर माघारी जाताना परतताना पाहायला मिळाले तरी त्यांचा हार्ड हिटर बॅट्समन विकी अजूनही क्रीजवर आहे. आणि यानंतर ती सगळी उणीव सनीनं भरून काढली. 4 चेंडू आणि 2 षटकार. या वेळेला वाईड यॉर्क केला गेला. सक्सेसफुली अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाली गेली आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा. कुठेतरी दडपण आता पाहायला मिळेल प्रीतमच्या मनावर, कारण की मगाशी म्हटलं होतं की इकॉनॉमिकल बॉलिंग करण्यासाठी मानला जातो. लौकिक मिळवलेला हा गोलंदाज आहे आणि त्याच्याच गोलंदाजीवर जर 4 चेंडूमध्ये 12 धावा आल्या असतील आणि त्यात एक अवांतर स्वरूपात चुकी होणं हे मात्र निश्चित आहे. कुठेतरी दडपण जाणवतोय, प्रेशर जाणवतोय आपल्याला यावेळेला प्रीतमच्या मनावर. या षटकातला पुढचा चेंडू, लाजवाब बॉलिंग, कमबॅक याला म्हणतात मित्रांनो. म्हणतात ना की अपयशापेक्षा यश मिळवण्याची ईर्ष्या जास्त असायला हवी आणि त्या प्रबळ इच्छेच्या आणि दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना देखील तुम्ही नमवू शकता. फक्त तुमच्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे की अपयशाने खचून न जाण्याचं आणि यशाने हुरळून न जाण्याचं. आणि ते काम मात्र यावेळेला प्रीतम जोशीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू आतापर्यंत या षटकात ते पूर्ण झालेत आणि 5 चेंडूमध्ये खर्च केल्या गेल्या 13 धावा. समोर आहे सनी, ज्याच्याकडे आहे क्षमता चेंडूला असमान दाखवण्याची, ज्याच्याकडे आहे क्षमता गोलंदाजांची धुलाई करण्याची आणि ज्याच्याकडे आहे क्षमता संघाला एक मोठं टार्गेट उभं करून समोरच्या संघावर वेगळं दडपण उभं करण्याची. या षटकातला पुढचा चेंडू संघाची धावसंख्या असेल 57 धावा. या षटकातला असेल हा शेवटचा चेंडू. स्ट्राईकला असेल सनी आणि बॉलिंग मार्कवर असेल प्रीतम जोशी. आम्ही टेंबरेकर आणि शेलवली संघ नायकांनी इथे उपस्थित राहायचं आहे. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केली गेली आहे, मात्र इम्पॅक्ट ऑफ बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि पिचिंग देखील आउट ऑफ लेग स्टंप दिसेल आणि त्यामुळेच पंच हेमंत शेट्टी यांनी या वेळेला बॉलिंग साइड रिव्ह्यू आहे का, रिव्ह्यू फॉर LBW. ओके, बॉलिंग साइड हा रिव्ह्यू आहे. तिसरे पंच राम डिंगोरे या वेळेला या सर्व निर्णयाची पडताळणी करतील. तुर्तास तरी 6 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 57 धावांपर्यंत मजल मारले गेले, परंतु या शेवटच्या चेंडूवर आपल्याला कळेल की लेगबाईटच्या रूपात ही रन काउंट केली जाईल का, कारण जर गडी बाद झाला तर मग मात्र धावसंख्या स्थिरावलेली असेल. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आणि यावेळेला नॉट आउट पंचांचा निर्णय येतोय. नॉट आउट, फलंदाज नाबाद, बाद नाहीये. यावेळेला लक्षात घ्यायचंय की गोटेगर संघ या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये, कारण आपण पहिला आपला एक रिव्ह्यू मात्र गमावलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 58 5/8 58 धावा आणि अजूनही या डावातलं एक शेवटचं षटक आहे.
खरं तर गोटेकर संघाच्या कर्णधाराच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य सगळं काही सांगून जातं. त्यांना माहीत होतं की आपल्याला जरी पहिल्यांदा बॉलिंग करण्याची संधी मिळाली, बॉलिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं, आमंत्रित केलं गेलं, तरी जे एक टार्गेट मनामध्ये त्यांनी सेट केलं होतं की समोरच्या संघाला इतक्या धावसंख्येपर्यंत आपल्याला रोखायचं आहे. आणि मग सेकंड इनिंगमध्ये चेस करताना आपल्या फलंदाजांना त्यांचं कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा कोणत्याही प्रकारचं दडपण जाणवणार नाहीये आणि त्या दिशेनं वाटचाल केली गेली. कारण की 6 षटकांमध्ये केवळ 58 धावांपर्यंत रोखलं गेलंय. ते शिवशंभो आसनगाव संघाला यावेळेला स्वतः कर्णधार रोहन शेळके आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल. या संघाचा अष्टपैलू खेळाडू गोटेकर बी या संघाकरता नेहमी 100% योगदान देण्याकरता डेडिकेटिव्हली क्रिकेट म्हणजे ज्याला समर्पित भावनेनं क्रिकेट खेळण्याची वृत्ती या रोहन शेळकेनं निर्माण केली आणि यंग टॅलेंटला सोबत घेऊन आज एक गाव एक संघ या कन्सेप्टमध्ये एक भक्कम संघ उभा केला. आणि केवळ एक गाव एक संघच कन्सेप्ट नाहीये, तर सिटी क्रिकेटमध्ये देखील अनेक व्यावसायिक क्रिकेट संघाकडून हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळून येतो. त्या संघाचा एक मुख्य आधारस्तंभ म्हणून पाहिला जातो आणि कॅप्टन ज्यावेळेस तुमचा सेनापती ताकदीचा असतो त्यावेळेस निश्चितपणे सैन्यामध्ये एक वेगळं बळ संचारलेलं पाहायला मिळेल. यावेळेला सुंदर बॉल, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. अपेक्षित बाउन्स बॅट्समनला जो हवा होता तो बाउन्स आला नाहीये. चेंडू पडलाय, खाली राहिलाय आणि सनीच्या रडारमध्ये चेंडू नाहीये, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. रोहन शेळकेला माहित आहे की जर सनीच्या फेवरमध्ये आपण बॉल दिला तर त्या स्ट्रॉंग झोनमध्ये जर चेंडू पिच झाला तर मग मात्र चेंडू मैदानात थांबणार नाही. हे आधीच आपण निश्चित करावं, हे आधीच आपण खुणगाठ मनाशी बांधून घ्यावी. या षटकातला पुढचा चेंडू रोहन याचा स्ट्राईक लायसन अवघड टप्प्याचा चेंडू, त्यावर प्रहार केला गेलाय, फटका चुकलाय आणि अप्रतिम झेल ओमकारच्या माध्यमातून सनीला परतावं लागेल, माघारी बसेल आणखी एक झटका शिवशंभो आसनगाव संघाला. पण या विकेटच्या रूपात एक डॉट बॉल जातोय. सुरुवातीचे दोनही चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले रोहन शेळकेच्या माध्यमातून आणि त्याचा परिपाक 58 या धावसंख्येवर शिवशंभो आसनगाव संघाची धावसंख्या मात्र फ्रीज होताना पाहायला मिळेल. परंतु आता स्ट्राईकला विकी शिवशंभो आसनगाव संघाच्या धावसंख्येला ज्यानं खऱ्या अर्थानं आकार दिला आणि गोटेकर संघावर ज्यानं हल्ला चढवला तो हार्ड हिटर बॅट्समन विकी स्ट्राईकला. यावेळी प्रहार केला जाईल का? विकीच्या मनसुब्यांना वेळेस हेरलं गेलं, ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली गेली. कोणत्याही प्रकारचा चेंडू बॅटशी संपर्क करताना पाहायला मिळाला नाही आणि बाईटच्या रूपात ही एक धाव शिवशंभो आसनगाव संघाच्या धाव खात्यात. या एका धावेनं शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 59-59, 5वर 9, 59 धावा. लाजवाब गोलंदाजी. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या 6 चेंडूमध्ये ज्या जास्त धावा येतात ना त्याच धावा खऱ्या अर्थानं तुमच्या संघाला आत्मविश्वास प्रदान करतात. सेकंड इनिंगमध्ये समोरच्या संघाविरुद्ध आपण केलेल्या टार्गेटचं डिफेंड करताना, रक्षण करताना मात्र सुरुवातीच्या 3 चेंडूवर अगदी निर्विवादपणे वर्चस्व गाजवलं गेलंय ते कर्णधार रोहन. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता, वेल कनेक्ट झाला डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा आहे संघर्षमय दर्जेदार षटकार. वेल 65, 6वर 5, 65 धावा. आणि या चौथ्या चेंडूवर फलंदाज आकाशच्या बॅटमधनं हा एक आपण पाहिला असमानी उत्तुंग षटकार. आता विचार करावा लागेल कारण की अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक. यावेळेला लो फुल टॉस होता, जोरदार प्रहार केला गेलाय परंतु लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली आहे 66, 6वर 6, 66 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता, प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, लिडिंग एज लागली गेली आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये मात्र एक उत्तम झेल रोहनच्या माध्यमातून. 7 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशंभो आसनगाव या संघाची धावसंख्या आहे ती मात्र 66 धावा आणि गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघासमोर लक्ष उभं केलं गेलंय 42 चेंडू आणि 67 धावा. बोनस जर प्राप्त करायचा असेल चेसिंग करणाऱ्या संघाला तर 4.3 षटकांमध्ये या धावा तुम्हाला वसूल कराव्या लागतील आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर बोनस प्राप्त करायचा असेल तर 25च्या फरकानं तुम्हाला हा सामना आपल्या खिशात घालावा लागेल तरच मग मात्र तुम्हाला बोनस प्राप्त होईल.
हल तर धाबल का बार धावसंख्या 67 पाहिजे गोटेकर बी संघाला. तर शिवशंभू असनगाव पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 66 धावा ठोकल्या आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय. सकाळच्या सत्रामध्ये आपलं दसई प्रीमियर लीग 2022 मध्ये हार्दिक स्वागत असेल आलेल्या प्रेक्षकांचे, मान्यवरांचे. तर 67 धावांचं आव्हान आहे गोटेकर बी संघाला. तर शिवशंभू असनगाव पहिल्या इनिंग मध्ये तर नक्की 67 धावा ठोकल्यात. लो स्कोरिंग मॅच असेल. 67 धावांचं आव्हान आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय सुदीप. तर फलंदाजी मार्कवर फलंदाज असेल धोनी. तर नॉन स्ट्राईकला रोहन. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या शिवशंभू असनगाव संघ. पंचांच्या भूमिकेमध्ये असतील हेमंतजी शेट्टे आणि निलेशजी महाजन. तर दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित राहायचे. यापुढील होणारा सामना असेल शेलवली विपक्षात आम्ही टेंबरेकर. तर दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित राहायचे आहे टॉस्का बॉक्स मध्ये. सामन्याला सुरुवात होईल. सुदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. तर सुदीप गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. तर फलंदाजी मार्कवर फलंदाज धोनी. लेट्स प्ले. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधला. यावेळेस फुलटा चेंडू तर नक्कीच होता पॅडवर आदललाय चेंडू, परंतु तर नक्कीच या दरम्यान बाईकच्या स्वरूपात धाव येईल. बॅट काढ आहे. नक्कीच एक धाव नक्कीच आली गेली आहे आणि नक्कीच संघाचं खातं ओपन झालंय एक धावेने. दापल कब्बर धाव संख्या एक धाव लागली गेली आहे. तर पुन्हा सुदीप गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू तर नक्कीच होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्षेत्ररक्षक कुठेही चूक करत नाहीये. निर्धाव जाईल चेंडू. रोहन स्ट्राईकवर असेल. तर गोलंदाजी मार्कवर सुदीप. यावेळेस सूर एक प्रकारचा चेंडू मैदानाच्या तळाला जातोय. सुदीप गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असताना वाह लाजवाब गोलंदाजी. यावेळेस फटका फसलाय. फटक्या खाली क्षेत्ररक्षक येईल का, परंतु क्षेत्ररक्षक आले होते. तू घे नाहीतर मी घेतो. नक्की झेल सुटला गेला
झेल कोणाचा सुटलाय तर रोहनचा सुटलाय. येणारी वेळ सांगेल हा झेल किती महत्वाचा होता. टॉस्का बॉक्स मध्ये जोडलेले आहेत अमरराव सर आणि त्याच्या सोबतीला शेलवली संघ आणि अमित टेंबरेकर संघ. शिव तर मल्हार सलमानजी शेख यांना विनंती असेल टॉस्को बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. मान्यवर सलमान यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करत आहोत. शिव मल्हार शेलवली विपक्ष अमित टेंबरेकर संघ आणि या वेळेला नाणेफेकीचा कौल जिंकलाय शिव मल्हार शेलवली संघ. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. नाणेफेकीचा कौल आपण विजयी झालेला आहात. आपला निर्णय काय असेल? मग आमचा पहिला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. आम्ही टेंबरेकर संघाला पहिल्यांदा बॅटिंगसाठी तुम्ही इन्व्हाइट करत आहात. पहिल्यांदा गोलंदाजीसाठी पसंती दिली गेली आहे. काय मनामध्ये टार्गेट असेल? 7 षटकांचा सामना आहे. इतक्या धावसंख्येपर्यंत रोखलं तर मग आपल्याला चेसिंगसाठी सोपं जाईल. त्यांना कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न तुम्हाला केला जाईल. आम्ही टेंबरेकर संघ हार्ड लक आपण नाणेफेकीचा कौल पराभूत झालेला आहात. पहिल्यांदा बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 षटकांमध्ये असं किती टार्गेट असायला हवं की सेकंड इनिंग मध्ये आपले गोलंदाज ते डिफेंड करू शकतील? नक्कीच आम्ही 90+ रन करण्याचा प्रयत्न करू आणि तसा आमचा बॉलिंग अटॅक आहे, डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. 90+ धावा जमवण्याचा प्रयत्न असेल आम्ही टेंबरेकर संघाचा आणि समोरच्या संघावर मात देण्यासाठी हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात थाकतील उभे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. यापुढचा होणारा सामना आम्ही टेंबरेकर विपक्ष शिवमल्हार शेलवली संघ. तर धन्यवाद अमर सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहिलं गेलं तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे. 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिलं षटक संपलं गेलं आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा लागली गेली आहे. दुहेरी अंकात धावसंख्या पोहोचली आहे. तर नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवर. पवन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल. तर पवन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. नक्कीच ज्या फलंदाजाचा झेल सोडलाय तोच फलंदाज स्ट्राईकवर असेल. रोहन यावेळेस फुलटॉस चेंडू तर नक्कीच होता परंतु डाव्या एडशीच्या बाहेर चेंडू आणि नक्कीच पंचांच्या हात दोन्ही समांतर असतील. वाईट चेंडू सुवेर मारा. नक्कीच एक अवंतर धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा लागली गेली आहे. डबल 1. यावेळेस फटका सुरेख आहे. त्याचे क्षेत्ररक्षण तर नक्कीच आहे. क्षेत्ररक्षक कुठेही चूक करत नाहीये. त्या दरम्यान एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल आणि नक्कीच एक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली गेली आहे. 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पवन टू धोनी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू तर नक्कीच होता परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा सुरेख झाला गेलाय. आणि नक्कीच निर्धाव चेंडू धोनीला जखडून ठेवले आतापर्यंत. 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 67 धावांचं आव्हान आहे. यावेळेस स्लोवर चेंडू तर नक्कीच होता परंतु काढलाय गली पॉइंट मधून चेंडू. सीमा रेषेचा वेध घेतो आणि चेंडू ओव्हर द रोप. या मिळतील 4 धावा. नक्कीच सुरेख प्रकारचा चौका.
धन्यवाद. तर पाहायला गेलं तर सुरेख प्रकारचा स्लोवर चेंडू तो हाताळला होता, परंतु धोनीच्या माध्यमातून सुरेख प्रकारचा चौकार गली पॉइंट मधून आला गेला. यावेळेस पहा बॅट काय चेंडू तर नक्कीच होता, परंतु चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार. या मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. तर दाबालकावर धावसंख्या 6 धावा आहेत. नक्कीच 6 धावांनी संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. 22 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. तर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये थोडस अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा आपल्या फॉलो थ्रूला सुरुवात करील पवन. पवन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस फटका सुरेख आहे. नक्कीच चेंडू ओव्हर द रोप. चेंडू सीमा पार. या मिळतील 4 धावा. नक्कीच 4 धावांनी संघाची धावसंख्या दाबालकावर लागली गेली आहे. 26 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. तर नक्कीच धाबालकावर धावसंख्या 26 धावा लागले गेल्यात. पुन्हा पवन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाची. यावेळेस हा प्रकार चेंडू तर नक्कीच होता. चेंडू उडवलाय. चेंडू थर्ड मॅन दिशेने नक्कीच सीमा पार होईल का, आणि या दरम्यान मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. नक्कीच 4 धावाने संघाची धावसंख्या 30 धावा. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या शिवशंभो असनगाव संघ. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपलं. चार षटक आणि 3 चेंडूंमध्ये जर सामना विजय झाला तर नक्कीच बोनस प्राप्त होऊ शकतो गोटेकर संघाला. आणि 25 धावा जर रोखल्या, 25 धावा राखून जर शिवशंभो असनगाव संघ जिंकला तर त्यांना सुद्धा बोनस प्राप्त होऊ शकतो. नक्की चान्स असेल गोटेकर संघाला. तर 30 धावा धावबालकावर लागल्या गेल्यात आणि 37 धावा अजून पाहिजेत. शेलुबी संघ आपलं पवेलियन कोणतं आहे? खेळाडू कक्ष. ओके. नंबर 2 मध्ये बसणार आहेत त्या शेलुली संघ. नक्कीच फटका तर चांगला होता. त्या दरम्यान एक धाव तर कंप्लीट केली जाईल. आणि नक्कीच एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर 31 धावा लागली गेली आहे. 36 धावा दाबालकावर अजून पाहिजेत. तर पुन्हा एकदा धोनी स्ट्राईकवर असेल तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी. यावेळेस फटका सुरेख आहे. नक्की चेंडू सीमा पार. मिलेगेरनचे
तर पुन्हा एकदा विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. यावेळेस पहा सूर्य प्रकारचा चेंडू तो नक्कीच होता, परंतु लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर वळतोय आणि नक्कीच वाईट चेंडू. सोयर मारा अव्वंतर धाब्याने संघाची धावसंख्या दाबालकावर लागली जाईल. 38 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. यावेळेस पहा हलक्या हाताने कट तर नक्कीच केले, क्षेत्ररक्षण झालं गेलं. त्या दरम्यान एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि नक्कीच एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. 39 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. यावेळेस हा आपल्या चेंडू तो नक्कीच होता, क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि नक्कीच चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार या मिळतील. धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. 43 धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. रोहन या फलंदाजीची झेल सोडली होती, तोच फलंदाज घातक ठरतोय आणि नक्कीच चेंडू सीमा पार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. चेंडू A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावेने संघाची धावसंख्या दाबलकावर 51 धावा लागली गेली आहे. सोळा धावा दाबालकावर अजून पाहिजेत. 9 चेंडू मध्ये जर 16 धावा निघाल्या तर नक्कीच बोनस प्राप्त होऊ शकतो घोटेकर संघाला. तर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. तर सुदीप गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिल्या षटकामध्ये तब्बल खर्च केल्या होत्या 10 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा कर्णधाराने सोपवलेली जबाबदारी कशा प्रकारे पार पाडेल. तर पुन्हा एकदा सुदीप गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळेस हा ब्लॉकवर चेंडू तर नक्कीच होता, ट्रॅव्हल होतो चेंडू. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये आणि नक्कीच एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर वाढली जाईल. एक धावेने संघाची धावसंख्या दाबालकावर लागली गेली आहे. बावन्न धावा दाबालकावर लागल्या गेल्यात. यावेळेस हा फटका सुरेख आहे. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सूर्य एक प्रकारची फलंदाजी. रोहन शेळके ऑन फायर नाव. रोहन शेळके नक्कीच सुरेख प्रकारची फलंदाजी करतोय. हा प्रकार चेंडू तर नक्कीच होता. ज्या फलंदाजाचं झेल तुम्ही सोडलाय तो फलंदाज तुम्हाला उत्तर देतोय नक्कीच माझी झेल तुम्ही सोडलात तर नक्कीच मी तुम्हाला कुठे ना कुठे अडथळा निर्माण करेल. तर नक्कीच पुन्हा एकदा सुदीप गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू होता परंतु चेंडू समजला नाहीये. क्षेत्ररक्षकाकडनं झाली चुकी आणि त्या चुकीचा निर्णय मिळेल
लेग बाईच्या स्वरूपात 4 धावा. यावेळेस पहा पुन्हा एकदा मारण्याचा तर प्रयत्न तर नक्कीच झाला आणि निर्धाव येईल चेंडू. रोहन शेलक्याला चेंडू समजत नाहीये. वारंवार शरीराचा वेध घेतोय चेंडू. सुदीप गोलंदाजी सुरेख प्रकारची करतोय. नक्कीच हल्ले चढवले होते त्यानंतर कमबॅक करतोय. बोनससाठी 4 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज असेल. यावेळेस पहा फटका सुरेख आहे. चेंडू सीमा पार आणि नक्कीच बोनसने हा सामना विजय झालाय. सुरेख प्रकारचा फटका तर नक्कीच झाला. तर हँडशेक करूनच बाहेर निघायचं आहे. तर लवकर जा टेंबरे संघ. आपण लवकरात लवकर फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे आणि